नवरात्रोत्सवात ललित पंचमी दिवशी त्र्यंबोली यात्रा साजरी होते। आजही ही यात्रा मोठ्या उत्साहात साजरी होत आहे। या यात्रेसाठी विविध ठिकाणाहून लोक येतात। या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी होते। याच यात्रेसाठी लष्करी छावणी येथील रस्ता कोल्हापूर महापालिकेनं आज डांबरीकरण करायला सुरुवात केली। यामुळे भाविकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। आज असणाऱ्या महालक्ष्मी व त्र्यंबोली देवीच्या भेट सोहळ्यानिमित्त शारदीय नवरात्रोत्सवात ललित पंचमी दिवशी महालक्ष्मी देवीची पालखी त्र्यंबोली देवीच्या भेटीला येते। ज्यावेळी पालखीसह हजारो भाविक पायीच येत असतात। साधारणतः पालखी मार्ग 5 किलोमीटरचा आहे। उत्सवाच्या पूर्वतयारीबाबत देवस्थान, महापालिका, पोलीस प्रशासन यांनी 2 वेळा बैठका घेऊन त्याबाबतच्या सूचना केल्या होत्या। परंतु यासाठी सज्ज असणाऱ्या महापालिका प्रशासनाचं पितळ मात्र आज उघडं पडलंय। महापालिकेनं आज सकाळी टेंबलाई नाका इथला खराब रस्ता डांबर टाकून दुरुस्त करण्याचं काम चालू केलं। ते दुपारी पालखी परत महालक्ष्मी मंदिराकडे मार्गस्थ होईपर्यंत सुरूच होतं। यामुळं भाविकांची सोय होण्याऐवजी गैरसोयच अधिक झाली। पायी येणाऱ्या भाविकांना एकीकडे उन्हाचे चटके व खोदलेला रस्ता यातून आपली वाट काढावी लागत होती। यामुळं महापालिकेचा कारभार म्हणजे वराती मागून घोडे असल्याची टीका भाविकांमधून होत होती। यात्रेला येत होतो, लहान मुलगी माझ्या संकट आहे। मी विचारलं डांबरीकरण आत्ता का चालू आहे? आज हे कधी वेळा पाहिजे? 4 दिवस आधी झालेलं नाही। आता लहान मुलगीला मी घेऊन आलोय, डोक्यावर ऊन आहे, लहान मुलगी आहे माझी, घेऊन आलोय। सरळ चालला रस्ता नाही, रस्ता करायला तुम्ही तर आत्ता का, हा माझा प्रश्न होता। आणि मी कुणावर बोलत होतो? चॅनेल बरोबर। तेवढ्यात तो टी-शर्ट, काळा टी-शर्टचा होता गोरा माणूस, तर त्यानं मला हे गप जाणार, तुला तोडीन मारीन। येताना नाही आम्ही यांना का नाही दमदाटी केली आमच्या समोर, म्हणजे माझ्यासमोर। ते काळा टी-शर्टवाला माणूस होता, ते कोण काय माहीत नाही, कुठला चॅनलवाला ते पण माहीत नाही। त्याला आम्ही सांगताना तो काय धमकीवर आला आमच्या संग। आम्ही त्याला फक्त एवढंच विचारलं की हां काळा टी-शर्ट आहे त्याचा। आणि हां त्याला सुद्धा नाही, त्याला समोर येऊन का नाही आमच्या समोर येऊन बोल म्हणावं नागरिकांमध्ये, हे आता काम काय असं म्हणजे काय। आम्ही फक्त एवढं विचारलं, ते म्हणते तू कोण आहेस, तू जा। म्हातारी माणसं, आम्हाला अपंग माणसं कशी जाणार रस्त्याने आणि कशी जत्राच्या टायमाला हे काढले खूळ। लहान लहान पोरं पोवळणार नाही का डांबरानी? म्हातारी माणसं जाणार कशी? काय होणार? म्हातारी माणसं जाणार, अपंग माणसं आहेत, कशी काय जाणार? मुलं लहान लहान जाणार, डांबरे समजा पोळणार नाही का डांबऱ्यावरनं? आणि त्याची एनर्जी नाही का होणार डांबराची? कसं झालं? आज कवाळ पंचमी असल्यामुळं महानगरपालिकेने अगोदर 4 दिवसापूर्वीच हे डांबरीकरण केलं पाहिजे होतं, पण त्यांनी न करता आता फक्त देखाव्यासाठी ती पालखीला पण अडचण आणि येण्या जाणाऱ्यांना भाविकांना पण लोकांना वगैरे सर्वांनाच अडचण होत आहे। आणि जरी कुणी जर आता तुम्ही पाहिलं, आता जरी त्यांनी बाबा आज का करायला म्हणल्यानंतर ते सरळ दमदाटी द्यालेत की बाबा तुला काय करायचं, आमचं आम्ही करतो, हे काही बोलणं नाही। मग ते महानगरपालिकेचा मेंबर असेल किंवा अदर जाणाऱ्या भाविक तरी असेल, कुणीतरी त्यांना दमदाटी केली, पण हे योग्य नाही। त्यांना महानगरपालिकेनं अगोदर 4 दिवसापूर्वी हे काम करायला पाहिजे होतं। मी आलं तर पालखी बरोबर महालक्ष्मी मंदिरातून, महालक्ष्मी मंदिरातून आम्ही पालखी बरोबर आलोय। हे काम करणं ही चुकीची पद्धत आहे सगळ्या कोल्हापूर शहराच्या निवडून येणाऱ्या मंडळींची, बाकीचे काय नाही। आणि हे चुकीचं आहे, हे 8 दिवसापूर्वी काम करायला पाहिजे होतं। ही महालक्ष्मीची पालखी इथून येते, त्याच्यावर वृद्ध, म्हातारी, मुलं वगैरे सगळी आणवाणी येतात आणि हे पाय भाजत हे काम अजिबात बरोबर नाही। हे एज्युकेटेड माणसांनी सगळं ठरवून व्यवस्थित कोल्हापूर करावं एवढंच आम्हाला वाटतं, बाकीचं काय नाही। सुंदर कोल्हापूर करावं, हे असलं अजिबात